श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये अंगारिका संकट चतुर्थीबद्दल माहिती पाहणार आहोत। या 11 पैकी कोणताही एक उपाय करा, तुमची सगळी संकट दूर होतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला सिंदूर अर्पित करावे आणि गूळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे। जर तुम्हाला ऊर्जावान वाटावे यासाठी तुम्ही गणपतीला प्रार्थना करून 108 वेळा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करा। तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फूल जरूर अर्पित करावे। धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा। बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा। त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करा। सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे। याने सुख सौभाग्यात वृद्धी होते। तसेच उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गणपतेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमच्या जर यश हाती लागत नसेल तर प्रत्येक वेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही कुमारिकेचा आशीर्वाद तुम्हाला मिळवण्याची गरज आहे। तर तुम्ही चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्याव्यात। आपल्याला कामात यश मिळेल। चला तर मग हे 11 उपाय कोणते आहेत हे माहीत करून घेऊयात। 1 नंबर, लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होण्यास अडथळे येत असतील, कोणत्याही प्रकारचे विघ्नही येत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीला गूळ आणि दुर्वाच्या 21 जुड्या अर्पण कराव्या आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी गणपतीला प्रार्थना करावी। यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे दूर होतील। हा उपाय नक्की करून पहा आणि गणपतीची आराधना करा। 2 नंबर, आर्थिक समस्या सोडवण्यासाठी घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा। जर तुमच्याकडे गाईचे तूप असेल तर ते अधिक चांगले आहे। या नैवेद्याचा गूळ गाईला खाऊ घाला। हा उपाय प्रत्येक संकट चतुर्थीला आणि पुढील वर्षीच्या अनंत चतुर्थीपर्यंत करा। काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल। 3 नंबर, आता हा उपाय आहे घरात शांततेसाठी। तर घरात शांतता हवी असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो। घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलवायचे असेल तर अगोदर घरामध्ये शांती आणि आनंद राखणे खूप महत्त्वाचे आहे। यासाठी तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा आणि हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे। या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख शांती राहते आणि नकारात्मकताही दूर होते। 4 नंबर, प्रगतीसाठी जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आणा आणि त्याची पूजा करा। हळदीच्या 5 गाठी अर्पण करा आणि या दरम्यान
श्री गणपते नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती आणि पदोन्नती व्हायला मदत होईल. 5 नंबर, व्यवसायासंबंधी समस्येपासून मुक्ती हवी असल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे आणि गणेश चालिसाचा पाठ करावा. चतुर्थीला असं केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि गणपतीला सिंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान आणि बलप्राप्ती होते. 6 नंबर, ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसापासून महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे. याशिवाय तुम्ही गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. 7 नंबर, श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकतात. 8 नंबर, कुटुंबातील आनंद आणि सुखसमृद्धीसाठी किंवा याच्यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घरामध्ये सुखशांती लाभते. 9 नंबर, कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबात काही संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी संकट चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. कारण गणपती गजमुख आहे. असे केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतो. 10 नंबर, मुलांसाठी मुलांच्या भाग्योदयासाठी मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गणपती नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडूचा प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घाला. 11 नंबर, संकट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि 21 दुर्वांची जुडी अर्पित करावी. संकट चतुर्थी हा गणेशाला समर्पित केलेला दिवस आहे आणि हा दिवस कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी येतो. ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारिका संकष्ट चतुर्थी म्हणतात. हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 रोजी आहे. या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 2:43 ते 3:39 आहे. या व्यतिरिक्त 2 वाजून शुभ मुहूर्त आहे. पहिल्या संध्या प्रकाशात मुहूर्त
25 जून रोजी सकाळी 7:21 ते 7:42 आहे. यानंतर रात्री उशिरा 12 ते 4 आणि 12 ते 44 पर्यंत निशिता मुहूर्त सुरू होईल आणि चंद्र उदयाची वेळ रात्री 10:05 आहे. हे सर्व उपाय तुम्ही करून पहा आणि वरील सर्व माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.